नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांचं नामस्मरण का करावे, नामस्मरण केल्याचे काय काय फायदे आहेत. तसं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नामस्मरण केल्यामुळे मन शांत होते, परंतु आजच्या कलिकालामध्ये नामस्मरण जास्तीत जास्त वाढवण्याची का गरज आहे. म्हणजे आपल्या लाईफस्टाईल अशी बनलेली आहे की आपल्याला नामस्मरण, अध्यात्म ह्या सगळ्या गोष्टी करण्या आजच्या काळाची गरज आहे. त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे की आपण जास्तीत जास्त नामस्मरण का करावं, आताच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये त्याचा काय फायदा होतो. म्हणजे आपल्याला संत हे सांगतच आले आहे की ग्रंथामध्ये आपल्याला सांगितलं आहे की भगवंत भक्ती करावी, नामस्मरण करावी, जेणेकरून आपलं उद्धार होईल. परंतु उद्धार ह्या सगळ्या खूप पुढच्या स्टेप झाल्या, परंतु आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये आपण जगत असताना आपल्याला नामस्मरण करणे एवढे गरजेचं का आहे. कारण की सध्या आपण बघतो आहे की आपल्या आजूबाजूला असंख्य गोष्टी अशा चालू आहेत की आपण त्या ऐकल्या तरी सुद्धा आपल्या मनाचा असा थरकाप उडतो किंवा आपल्या अंगावरती शहारे येतात. म्हणजे ज्या गोष्टी आपण कधी विचार सुद्धा केला नसेल त्या गोष्टी आपल्या कानावरती पडतात आणि आपलं मन खूप अस्वस्थ होते किंवा आपल्याला असं वाटतं की जग हे खरंच कुठे चाललं आहे. जगामध्ये काय काय गोष्टी ह्या घडत आहेत ज्या आपल्याला कधी आपण विचार देखील केला नव्हता. अशा गोष्टी आपल्या कानावरती येऊन पडतात आणि खरंच मन असं हादरून जाते. आपल्याला प्रश्न पडतो की जग कुठे चाललं आहे, जगामध्ये काय काय विचित्र गोष्टी घडत आहेत आणि आपलं मन अस्वस्थ होते. आणि जेव्हा आपलं मन अस्वस्थ होते त्यावेळी आपला विचार करा की एखादी गोष्ट काहीतरी आपल्या कानावरती येऊन पडते आणि आपला अख्खा दिवस असाच जातो. म्हणजे आपल्याला त्यावेळी काही सुचत नाही, आपण काम सुद्धा करू शकत नाही. लिटरली मी तुम्हाला सांगते की मी जेव्हा अशा गोष्टी ऐकते तेव्हा मला व्हिडिओमध्ये काय बोलायचं आहे, म्हणजे माझा टॉपिक खूप वेगळा असतो तरी सुद्धा मला सुचत नाही की मला काय बोलायचं आहे. ज्या नको त्या गोष्टी आपल्या कानावर येऊन पडतात आणि आपला अख्खा दिवस असाच जातो. म्हणजे कुठलं काही काम सुचत नाही, बोर दिवस जातो आणि मन खरंच असह्य होते. म्हणजे मनाला खरंच खूप वेदना होतात की खरंच आपण कुठे चाललो आहेत. आत्ताच्या सोशल लाईफमध्ये आपले मुलं असतील सतत मोबाईल हातामध्ये किंवा टी व्ही हातामध्ये. आता जग इतकं ट्रिमेंडस चेंजेस झाले आहे जगामध्ये, एवढं टेक्नॉलॉजीचं युग आलं आहे की सगळ्या गोष्टी अतिशय जवळ वाटतात. म्हणजे पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या की खूप लिमिटेड गोष्टी होत्या, परंतु आता सगळ्या काही गोष्टी अनलिमिटेड झाल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच गोष्टी खूप म्हणजे अस्वस्थ करतील अशा झाल्या आहेत की मुलांच्या हातात आपण मोबाईल देतो, ते गेम खेळतात किंवा गेम खेळण्याचे दुष्परिणाम आहेत किंवा सोशल मीडिया जास्त यूज केल्याचे दुष्परिणाम आहेत. हे सगळं आपल्याला माहीत आहे. मग कुठंतरी आपलं मन स्वस्थ राहावं, आपलं मन जर निरोगी असेल तर आपलं शरीर देखील निरोगी राहायला सुरुवात होते. त्यामुळे अध्यात्माच्या वाटेवरती चालणं, महाराजांचं नामस्मरण करणं, शक्य तेवढी आपल्याकडून भक्ती करणं हे गरजेचं आहे. मुलांसाठी देखील गरजेचं आहे, जसं आपल्यासाठी गरजेचं आहे तसं मुलांसाठी गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या अभ्यासाचा ताणतणाव, अभ्यास देखील एवढा वाढलेला आहे. मग मन शांत होण्यासाठी, मन कुठेतरी मुरण्यासाठी आपण अध्यात्म करावं. त्यासोबतच आपल्या मुलांना देखील अध्यात्माच्या वाटेवरती आपण घेऊन यावं. खरंच आत्ताची काळाची ही गरज आहे की आपण भक्ती करत असताना आपल्या मुलांना देखील आपण एक भक्तीचं एक छोटंसं आपण बियाणं जरी लावलं ना तर त्याचंच रोप होणार आहे आणि त्याचंच मोठं झाड पुढे चालून होणार आहे. त्यामुळे मुलांना देखील अध्यात्मामध्ये आणणं खूप गरजेचं आहे. थोडं थोडं का होईना, परंतु मुलांकडून रोज काही ना काहीतरी वाचून घ्या. म्हणजे गणपती अथर्वशीस असेल किंवा गणपती संकटनाशक स्तोत्र असेल किंवा हनुमान चालीसा असेल किंवा श्री गजानन महाराजांची बावन्नी असेल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना अध्यात्माची गोडी लावायला हवी. आपण छोट्या छोट्या गोष्टी जर का केल्या तर मुलं नक्कीच अध्यात्माकडे वळतात. म्हणजे हे मी तुम्हाला सांगत नाही, हे स्वतः माझी मुलं देखील करतात. रोज हनुमान चालीसा वाचणं असो किंवा भागवत वाचणं असो, त्यांचं रोज एक पेज का होईना, परंतु माझा मोठा जो मुलगा आहे तो भागवत वाचल्याशिवाय शाळेमध्ये जात नाही किंवा माझे मिस्टर देखील ऑफिसमध्ये जात नाही. हे आपल्याला गरज आहे सध्याच्या काळाची. सध्या आपल्याला खरंच इतकं अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी जगामध्ये आहेत की त्या आपण कानाने ऐकू शकत देखील नाही आणि डोळ्याने बघू शकत देखील नाही. म्हणजे रोज आपण जर का न्यूजपेपर उघडला किंवा रोज आपण न्यूज चॅनल लावलं तर त्या गोष्टी आपल्याला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्यावरती त्याचा मारा होत असतो आणि दिवसभर त्याच गोष्टी ऐकून आपलं मन खूप अस्थिर होते, अस्वस्थ होते. त्यामुळे आपल्याला अध्यात्म करणं गरजेचं आहे, आध्यात्मिक गोष्टी बघणं गरजेचं आहे. म्हणजे असं नाही की असं नाही की तुम्ही माझेच व्हिडिओ बघा, तुम्ही इतर कुठलेही व्हिडिओ बघा, अध्यात्माविषयी असतील किंवा भगवंताच्या
जवळ नेणारे असतील, भगवंताच्या विषयी गोडी निर्माण करणारे असतील, आपली भक्ती अजून जास्त पुष्ट करणारे असतील. परंतु हे बघणं सध्याचं गरज आहे आपल्यासाठी देखील आणि मुलांच्यासाठी देखील. हे बघणं गरजेचं आहे. त्यासोबतच आपण नामस्मरण करणे देखील गरजेचं आहे. म्हणजे रोज तुमच्याकडून श्री गजानन विजय ग्रंथाचं रोज एक अध्याय वाचणं होत असेल तर तुम्ही एक पेज वाचा, किंवा इतर कुठल्याही ग्रंथाचं तुम्ही एक एक 2-2 पेजेस वाचा. तुम्हाला वेळ नसेल तर, आणि ज्यांना वेळ असेल त्यांनी संपूर्ण अध्याय वाचला तर काही बिघडणार नाही. महाराज खरंच खूप खुश होतील की आत्ताच्या कलिकालामध्ये एवढं सगळं चालू असताना, म्हणजे जगात लोकांची मानसिकता इतकी भ्रष्ट झालेली आहे किंवा एवढी बिघडलेली आहे की त्यांना अध्यात्माचं काहीच पडलेलं नाही. म्हणजे असं असंख्य लोक आपल्या अवतीभोवती असतात की ते नास्तिक असतात, परंतु नास्तिक जरी असले तरी सुद्धा विकृत मानसिकता लोकांमध्ये झालेली आहे. त्यामुळे आपण स्वतःला वाचवणे किंवा आपल्या घराला वाचवणे खरंच गरजेचं आहे. आपल्या फॅमिलीला प्रोटेक्ट करणे हे गरजेचं आहे, आणि ते प्रोटेक्शन फक्त आपल्याला भगवंताच्या भक्तीतूनच मिळणार आहे. म्हणजे मनाला कुठे जर का मुरण्यासाठी जागा असेल, मन कुठेतरी शांत होण्यासाठी जी जागा असेल ना, ती खरंच अध्यात्म आहे, महाराजांची चरणाची सेवा आहे. त्यामुळे आपण शक्य तेवढं दिवसभरामध्ये आपल्याकडून जे जे होईल ते गोष्टी, म्हणजे ते कोकणाचे व्हिडिओ बघून असो किंवा म्युझिक चॅनल ऐकून असो किंवा आपण स्वतः भक्ती करून असो, काहीतरी करून भक्तिमय वातावरण घरामध्ये निर्माण करणं खूप काळाची गरज आहे. माहीत नाही आता हे आपल्याला भविष्य माहीत नाही की जग कुठे जाणार आहे, जगामध्ये किती बदल होणार आहेत. परंतु आपण जगाला सुधारवण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करावी. आपण स्वतःच्या घरापासून सुरुवात करावी, आपण स्वतःच्या मुलांपासून सुरुवात करावी, आपण स्वतःच्या फॅमिलीपासून सुरुवात करणेच गरजेचं आहे. पण तरी स्वतः म्हणजे असे संस्कार मुलांना द्यावेत की मुलं, पुढची जी पिढी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने घडेल. कारण आत्ता जर का बघितलं तर खरंच म्हणजे खरंच अंगावरती काटा येतो की जग हे किती बदलत आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपण किती सुंदर छान पद्धतीने जगायचो, किती सुंदर कुठेही खेळायचो, कुठेही बागडायचो. परंतु आता भीती वाटते मुलांना कुठे पाठवण्यासाठी, किंवा मुलींचा तर विषयच नाही, परंतु मुलांना देखील कुठे पाठवायचं म्हटलं की खरंच खूप भीती वाटते. सगळ्या गोष्टी खूप बदललेल्या आहेत. जग हे टेक्नॉलॉजीचं युग झालं आहे आणि तसेच माणसं देखील झालेली आहेत. म्हणजे एक आपण रोबोट तर आपण म्हणजे ऐकला होता की रोबोटिक जग आहे, परंतु आपण मानवच सध्या रोबोटसारखे झालेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये काही भावना नाही, भावना शून्य झालेल्या आहेत. सगळ्या ज्या गोष्टी आहेत आजूबाजूच्या त्या जर ऐकल्या तर नको वाटते की कुठे जाणं नको, कुणाला बोलणं नको, एक शांततेत आपण आपल्या घरात राहावं, आपण आपल्या घरामध्ये सेफ राहावं, अशा गोष्टी मनामध्ये येतात. परंतु जिथे आध्यात्मिक वातावरण असते, जिथे अध्यात्म असते, जिथे महाराजांची सेवा असते, भक्ती असते, किंवा कुठल्याही इष्टदेवतांची जर का आपण भक्ती करत असू ना, तर मन खरंच खूप प्रसन्न होते. मनाला एक आनंद मिळतो की आपल्याला भेटलं समजा अध्यात्म करणारं, तर खरंच एक आनंद मिळतो की कुणीतरी आहे की जे भगवंत भक्ती करतात, अध्यात्माच्या वाटेवरती आहे. आणि अशाच लोकांची संगत आपल्याला मिळावी, अशीच मनोमन भगवंताला प्रार्थना करावी की हे नाथ, तुम्ही मला चांगल्याच लोकांची संगत मिळू द्या. म्हणजे ज्यांचे विचार चांगले आहेत, ज्यांचे आचार चांगले आहेत, जे विचाराने शुद्ध आहेत, पवित्र आहेत, अशाच लोकांची संगत मला मिळावी की जे विचाराने शुद्ध आहेत, त्यांचे आचार शुद्ध आहेत, वागणं शुद्ध आहे, त्यांचं अंतर्मन शुद्ध आहे, पवित्र आहे. अशाच लोकांची आपल्याला संगत मिळणे हे गरजेचं आहे. समजा अशा लोकांची आपल्याला संगत मिळाली नाही तर आपण दुसऱ्याला तर चेंज करू शकत नाही, परंतु आपण स्वतःला चेंज करू शकतो. आपण हे बघायचं आहे की आपलं जे काय म्हणतो आपण त्याला, आपला प्रिफरन्स हा सगळ्यात पहिले भगवंत भक्तीलाच असायला हवा. खरंच म्हणजे जेव्हा मुलं मोबाईल बघत असतील किंवा टी व्ही बघत असतील तर आपण त्याच्यावरती लक्ष ठेवणे देखील गरजेचं आहे की मुलं काय बघत आहेत किंवा मुलं काय ऐकत आहे. मुलांमध्ये आपणच आईवडील म्हणून संस्कार रुजवू शकतो आणि ती संस्कार रुजवायची गरज आहे. म्हणजे नामस्मरण तर आपण करायलाच हवं, परंतु आपण ह्या सगळ्या गोष्टी देखील करणे खूप गरजेचं आहे. महाराजांची भक्ती, सेवा, पूजा, नामस्मरण आपल्या घरामध्ये जर का दैनंदिनरित्या होत राहिलं तर मुलं नक्कीच बदलायला सुरुवात होतील. म्हणजे एक गोष्ट तुम्ही बघा, तुम्ही स्वतः देखील ऑब्झर्व करा, नोटीस करा की आपण जे करतो तेच मुलं करतात. म्हणजे आपण जर का मूव्हीज बघितल्या तर मुलं देखील मूव्हीज बघतात. आपण जर का एखादं आध्यात्मिक कथा ऐकली तर मुलांना देखील तशीच गोडी त्यामध्ये निर्माण होते. आपण जर का भक्ती केली तर मुलांमध्ये देखील तशीच भगवंत भक्ती रुजते. आत्ताच्या कालामध्ये सर्वश्रेष्ठ नामस्मरण सांगितलं आहे. आता नामस्मरण तर प्रत्येक जणाला प्रत्येकाचंच करावं लागेल. आपण ते मुलांवरती थोपू शकत नाही, कारण ते छोटे असतात, त्यांना एवढ्या गोष्टी कळत नाहीत. परंतु आपण जर का हळूहळू सुरुवात केली तर मुलं देखील त्या मार्गावरती नक्कीच चालायला लागतील. बघा, तुम्ही विचार करा की आत्ता आपल्याला सध्या मुलं छोटे आहेत, मुलांना
आपण आता संस्कार रुजू शकतो त्यांच्यामध्ये, किंवा आपण त्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचू शकतो किंवा मुलांना सांगू शकतो. एकदा का मूल 15-16 वर्षाचं झालं की मग ते ऐकत नाही किंवा ते ऐकण्याच्या बाहेर जाते, कारण त्याच्या डोळ्याने ते जग बघायला सुरुवात करते आणि त्यांना जेव्हा डोळस बुद्धी येते आणि तेव्हा ते जग बघायला लागतात, तेव्हा त्यांना एक डायरेक्शन देणं त्या वेळेला खूप कठीण जातं. त्यामुळे आत्तापासूनच आपण आपल्या मुलांना डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करावा. आत्तापासूनच आपण मुलांना घडवण्याचा प्रयत्न करावा. कुणाचे मुलं मोठे असतील तरी सुद्धा आपण जे करू तेच मुलं करतात, म्हणजे हळूहळू का होईना परंतु त्यांच्यामध्ये भगवंत भक्ती रुजायला सुरुवात होते. महाराजांची सेवा भक्ती करायला त्यांच्यामध्ये सुरुवात होते. आणि की गजानन महाराजांची भक्ती जिथे होते, गजानन महाराजांची पूजा नामस्मरण ज्या घरामध्ये होते, त्या घरातल्या एका व्यक्तीने जरी भक्ती केली तरी सुद्धा महाराज हे संपूर्ण कुटुंबाला सांभाळतात. आणि हळूहळू असं वातावरण निर्माण होते की त्या घरातले प्रत्येक व्यक्ती भक्ती मार्गामध्ये येतो, भक्ती करायला लागतो, भक्तीची आवड निर्माण होते. आणि आत्ताच्या काळाची गरज आहे की आपण सगळेजण आध्यात्मिक बनूया, कारण की अध्यात्मच असं आहे की जिथे आपलं मन मुरते, जिथे आपल्याला शांतता मिळते. त्यामुळे आपण सगळेजण मिळून महाराजांची भक्ती करूया आणि महाराजांची जी शिकवण आहे त्या वाटेवरती नक्कीच चालण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.